चला तर आम्ही निघालोय ताईच्या गावाला. डोंगरगाव. डोंगरगाव. येतो लवकर हा. बाय. जय श्री कृष्ण. आम्ही निघालोय आता ताईच्या गावाला. आता आम्ही पोहोचलोय RT ऑफिस बाबळगाव येथे. आज आम्ही निघालोय ताईच्या गावाला. ताईच्या गावात वर्षश्राद्धचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी चाललोय आई आणि मी. हे आहे बाबळगावातील पोलीस प्रशिक्षण केंद्र. बाबळगाव तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. स्वर्गीय विलासराव देशमुखजी माजी मुख्यमंत्री यांचं गाव आहे बाबळगाव. आता आम्ही बाबळगाव क्रॉस करून पुढे निघालोत. शेतामध्ये खूपच मस्त हिरवळ अशी आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. प्रत्येक गावामध्ये एकतरी हनुमानाचं मंदिर दिसतच. प्रत्येक गावात एकतरी असणार म्हणजे असणारच. ही आहे मांजरा नदी. या वर्षी पाऊस काय एवढा विशेष पडला नाही, तरी थोडस पाणी आहे नदीमध्ये. हे आहे बोरीगाव. या गावामध्ये नाना माऊली आणि ऋषीबुवा यांचे खूप छान मंदिर आहे. आम्ही सहकुटुंब येत असतो अधेमध्ये दर्शनासाठी. या दिवसात शेती कशी हिरवीगार दिसते आहे की नाही. या दिवसामध्ये शेतीमध्ये गहू, ज्वारी, चणा, वाटाणा, भुईमूग, कांदे, लसूण, मिरची हे सगळं हिरवगार शेतात. आता असं वाटते शेतातून घरीच येऊ नये. खूप छान, सुंदर आणि रम्य वाटते शेतात. डोंगरगावातील वीर हनुमान मंदिर. बोल नको.
आता आम्ही आलो आहे पाहुण्यांच्या शेतामध्ये. लसूण आहे आणि तांदूळ कुंदराची भाजी आहे ही. कुंदराची भाजी म्हणजे पालाभाजी रानभाजी आहे ही. हे लसूण ते कांदा कोथिंबीर पण आहे. कोथिंबीर हे मध्ये 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 अशा कोथिंबीर अशी धना. चला असं जाऊ. हे मुद्दाम ठेवला होय. आई काय काढतेस? धनिया कोथिंबीर. हे पेरलेली नाही हा अशीच आलेली आहे. अशीच आली हे कांद्यामध्ये. चण्याची भाजी. चणा म्हणजे हरभरा. मराठीत हरभरा, हिंदीमध्ये चणा. अशी हिरवी भाजी पण खातो आपण. आणि आता फुलं आले त्याला, मग नंतर डाळे खायचे. बर असं ही भाजी आहे खायची. पण समजा या लसूणला किती बेकार करते हे सगळं काढलेलं आहे आकाश. हे काढलं नाही म्हणून एवढं आलं. हे काय आहे पण ते? ही भाजी म्हणजे कशाची भाजी आहे? गावरान भाजी म्हणजे अशीच कुंदराची म्हणतात त्याला. अरे म्हणजे खायची भाजी आहे. खायची भाजी आहे पण गवतच आहे. हे बघा ही राईची भाजी म्हणजे मोहरीची. मला मोहरीची भाजी लय आवडते. शेती कशाची आहे? ही शेती हरभऱ्याची. आणि त्याच्यामध्ये मोहरी येते का? मोहरी आली आहे का? टाकली आहे ग? टाकली आहे का तुम्ही? हा अशीच आली आहे. म्हणजे पहिलेच बी पडलेलं असतं का ती येत आहे. म्हणजे त्या दिवसात ना भाज्या खायला रोज भाज्या हिरव्या खावा शेतातल्या आयत्या. मुंबईला असताना राई बचवा खायचं बघा कशी. हा ही राई. दुधी भोपळा. हा छोटा दुधी भोपळा. ते तुझ्या पाठीमागे हे म्हणजे आता जून झाले नाही. त्याच्यात बी तयार झाले. आता बी तयार झाले त्यात. हे आता खाऊ शकत नाही. बियासाठी बियाला. हा
आणि आता ती पोहायला बियाला वाढले का पोहायला गेले ते आता घेऊन येईल आपल्याला कोळे. ज्वारी आहे आकाश, हा ही ज्वारीचे आहे. हे म्हणजे ज्वारी पेरलेली आहे आणि ही सोयाबीन असंच आलंय. म्हणजे हे काढून टाकायचंय. काढायला आलेलं काय फुटलंय हे फेकायचंय असं काढून. आता हे स्वच्छ झालं मग असं स्वच्छ होतंय. म्हणजे ह्याचं काय काम नाही शेतामध्ये, हे बिना कामाचं आहे. हे बिना कामाचं आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये गवत आलं, गवत समजायचं याला. म्हणजे शेतकऱ्याला एक्स्ट्रा काम लागले. एक्स्ट्रा काम डबल. मग आधी भिजी लागली वापरते मावशी, पाणी घालून करून झाला एवढं राहिलं एवढं वापरलं. चिकू बघ पण अजून लहान आहेत, म्हणजे कोळे अजून टाइम यायला पिकायला. भरपूर आहेत ना चिकू, भरपूर. खाली बघ काय. आणि हे फुल मिरची बघा, मिरची आकाश, हा मिरची बघा. वाव, लयच मोठी आहे मिरची. मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत. तिखट नसेल हा? तिखट नसेल. शिमला शिमला मिरची नाही, नाही शिमला नाही. शिमला मध्ये येते पण ते सपक आहे शिमला. हा सपक सपक. म्हणजे जास्त तिखट नसते ही तळून खायला, भजी बनवायला. आम्ही भजी बनवून खाल्लो, मस्त लागली. शेपट्याचे शेंगा, शेवग्याचे शेंगा, हे छान आहेत ना. हो खूपच छान आहेत. मस्त. राईच्या भाजीत मिक्स करून बनवते. हा काय आहे हे? हे पालक आहे, हे गावठी पालक. वाटाणा आहे. कसला वाटाणा? लहान आपला मटार खातो हा हा, तो वाटाणा आहे. हिरवा वाटाणा. छोटा आहे अजून, हा. त्याला फळी घ्यायचं आहे अजून. आणि हे बघा भेंडी. अरे हे नाही बरं आहे. भेंडी मिरच्या तोडू का अजून? मी पहिल्यांदा भेंडीचं झाड बघितलंय. शेंगा, शेंगदाणे खातो ना आपण, हा त्याच शेंगा, ह्याला भुईमुग म्हणतात. भुईमुग. आणि शेंग दाखवू तू, ह्याला मेथी मग बोलशील. हे बघ शेंग अशा असतात खाली, हे बघ अशा शेंगा असं. शेंगदाणे काढून दाखव त्याच्यातले. ह्याच्यात आहेत का बघ. का कोळ आहे? हे बघ कोळ आहे अजून. अजून नाही काय फायदा नाही शेंगदाणे. काढून. आजचा दिवस कार्यक्रम आणि शेतामध्ये खूप छान होता. खूप करमलं शेतामध्ये. आम्हाला तिकडून निघायला संध्याकाळच झाली. दिवस मावळत होता. दिवस मावळण्याच्या आधीच आम्ही तिकडून निघालो, पण घरी पोचता पोचता शेवटी अंधारच झाला. आणि वाटेत आम्हाला हरिण दिसले. एक म्हणता म्हणता 2 हरिण दिसले. चला आता जय श्री कृष्ण.